नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे आणि आज सगळं काही लवकर झालेलं आहे. तर आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. पूजा झालेली बघा आपली. तर आज माझ्यासाठी खूप असा महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. तर तो काय आहे तुम्हाला सांगते मी. तर माझा मुलगा हॉस्टेलला असतो. तर आम्ही दिवाळीपासून इकडं पुण्यातनं इकडे शिफ्टिंग केलं. तर त्यावेळेस मुलाला हॉस्टेलला ठेवलं होतं, कारण इकडे शाळेची व्यवस्थित सोय नाही म्हणून हॉस्टेलला ठेवलं होतं. तर जसं जन्मलं तसं पहिल्यांदा तो मला एवढ्या दिवस खूप असा सोडून राहिलेला आहे. म्हणजे आम्हाला कधी वाटलंही नव्हतं त्याला एवढ्या लांब ठेवावं लागेल किंवा तो पण राहील आम्ही पण राहसान. पण हा जो आनंद आणि हा जो आनंदाचा क्षण आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप दिवसांनी आज मी त्याला बघणार आहे. तर मध्ये एकदा आला होता सुट्टीला, पण आता खूप दिवस झाले आला नव्हता. त्याच्यामुळं खूप म्हणजे त्याला बघण्याची ओढ जी लागलेली आहे मला ती खूपच आगळी वेगळी आहे. एक आईच समजू शकते आईच्या भावना आणि आईच्या वेदना. तर येईल आता तो थोड्या वेळात. तो तसा लवकरच निघलेला आहे आणि आमच्या दोघांसाठी आज खूप असा आनंदाचा दिवस आहे, कारण ते गेलेत आणायला त्याला. तर ते लवकर गेलेत, जेवण वगैरे करून लवकर गेलेत. आता माझी पूजा वगैरे झालेली आहे सगळी. तर तो येण्याचीच वाट बघते मी. तर तो 12-12:30-1 वाजेपर्यंत येईल तो, असं वाटते मला, कारण बराच वेळ झालेत ते गेलेत आणायला. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तो समर्थ जी येण्याची खुशी जी आहे ती काय म्हणतात, आनंद माझ्या गगनात मावेना अशी माझी काहीतरी अवस्था झालेली आहे आणि त्याला पाहण्याची ओढ खूप लागलेली आहे. तर भेटूया आपण तो आल्यावरच. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आता वाजलेत 1 आणि आणखीन काही समर्थ आला नाही आणि त्याची येण्याची खूप अशी वाट बघते मी. तर आता फोन केला होता त्यांना, तर ते म्हटले थोड्या वेळात येतोय. तर 1 वाजलेली आहे आणि मगाचपासून खूप अशी त्याची वाट बघते. आवरून बिवरून बसले समर्थ येणार आहे म्हणून. आणि तो काय आणखीन आला नाही, पण कधी एकदाचा तो येतोय आणि कधी असं त्याला डोळे भरून बघते असं झालं आहे मला. दम काही निघाना झाला आहे त्याला बघितल्याशिवाय. तर चला आपण समर्थ आल्यावर भेटूया. मला खूप इमोशनल होते मी जास्त करून. माझा जो आनंद आहे तो मी तुमच्याशी शेअर करायला लागले आज. आपल्या यूट्यूब फॅमिलीशी सर्व काही शेअर करत असते मी नेहमीच. तर बघा आपले श्री स्वामी समर्थ महाराज. चला आपण समर्थ आल्यावर भेटूया. तर बघा मैत्रिणींनो, अशी पद्धत असते जेव्हा मुलं बाहेरनं येतात. तर एक आई जी असते ती अशी ही पारंपरिक पद्धत आहे. तांब्या भरून आणि हे भाकरीचा तुकडा जो असतो तो मुलांच्यावरून उतरवून टाकत असते. माझी आई आणखीन पण मी माहेरी गेल्यावर ही प्रोसेस करते. तर ती मी सुद्धा करत असते माझ्या समर्थसाठी. थांब तिथंच थांब. चांगलं दिसतंय. कसं दिसतंय आमचा लाडू. पण बघा केसाची काय अवस्था केली. आले लेक्चर खाल्ले त्याच्यावरनं. आला बघा एकदाशी समर्थ घरी. आता जेवण वगैरे झालं आणि बसलोय जरा गप्पा मारत. लई दिवसातनं आला म्हणून गप्पा वगैरे मारल्या. जेवण झाले आता.
काढते बाजूला, डिश काढ ना बाजूला. आता मला जी जी कामं करावी लागत होती आतापर्यंत, आता सगळी कामं माझी वाचणार. आता सगळी समर्थ कामं करणार नाही का? बघू कसं बाहेर नेऊन ठेवते बकेट. लागते ती, पाणी येऊ दे की खाली. जा आणखीन आणचा एक. होऊ दे जरा बारीक बारीक होऊ दे जरा. बघ बरं बारीक झाले का? बाजूला काढ. हा नाही ती पावडर झाली का बघ ना हातानाच बारीक झाली का? फ्रीज मध्ये मिरची आहे गोल डब्यात. फ्रीज लाव ना. किती 1 इंचचा तुकडा घ्यायचा. सांडू नको. श्री स्वामी समर्थ. तर बघा आता आपली दिवाबत्ती झालेली आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. दिवाबत्तीला थोडासा लेट झाला, समर्थ आल्या कारणाने काय कामं सुचत नव्हतं. तर आत्ताच दिवाबत्ती केली आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं. तर बघा आता समर्थने वाटण वगैरे वाटून दिले मला भाज्यांची तयारी वगैरे करायला. तर मी काय घरी नॉनव्हेज करून देत नाही आणि समर्थला नॉनव्हेज आवडते. तर ते बाहेर गेलेत, आता ते बाहेरच बनवतात, खातात बाहेरच सगळं. तर घरी आमच्यात काही नॉनव्हेज बनत नाही, बाहेरच बनवतात. शेतातच बनवतात, तर तिकडे जेवण वगैरे करून येतात. तर त्याच्यासाठी तो गेला. आता फक्त मी फुलके करून चपात्या वगैरे करून देणार त्यांना आणि ते भाजी तिकडे शेतात बनवणार आणि तिकडे जेवण वगैरे करणार. तर त्याने वाटण वगैरे करून नेले आता हातानेच. तर तसा खूप समजदार आहे. त्याला प्रत्येक गोष्ट जे आपली आपली करून म्हणजे ही करायची सर्व त्याला समजतं. तर गेलेला आहे आता शेतात आणि आत्ताच मी पूजा वगैरे केली. चला तर मग आता व्हिडिओचा एंड करते मी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि समर्थ आल्या कारणाने खुशी थोडीशी दुगणी झालेली आहे. तर एवढ्या दिवस काय डेली रुटीन काय करू वाटत नव्हतं, तुमच्याशी ब्लॉग वगैरे काय करू वाटत नव्हतं, पण आज केलं आहे कारण आज समर्थ आला आहे. आणि खरंच मुलं घरात असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीला उत्साह आणि काहीच होत नाही. तर आता समर्थ आला आहे तर आता येतील आपले डेली ब्लॉग वगैरे येतील. तर बघा आमच्याकडे दारात अशी भाजी विकायला येते, गवारीची शेंगा विकायला आले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री सर्वांना.